हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 69. मी तर शहाण्यासारखं वागायला सुरुवात केली, पण तू का वेड्यासारखं वागतोयस ते सांग, सम्राट म्हणाला. वेडेपणात घाव करून निघून गेला रे तू, पण त्या घावात आम्हाला झालेली जखम अजून तशीच आहे. औषध पण जवळच आहे, पण त्या औषधापर्यंत पोहोचणारा मार्ग कठीण आहे. आणि सध्या त्या औषधाला इतकी डिमांड आहे की ते औषध मला भेटेल अशी खात्रीसुद्धा आम्हाला नाही वाटत. जर ते औषध आम्हाला मिळालं नाही तर आमची जखम भरून नाही निघणार. ती जखम चिघळत जाणार आणि आमचं अस्तित्व संपणार. संग्राम कोड्यातच म्हणाला. डॉक्टर अंजलीबद्दल सिडला अजून तरी काहीच माहिती नव्हतं. त्याला संग्रामचं बोलणं काही कळत नव्हतं, पण सम्राट इतकाही मूर्ख नव्हता की संग्रामला त्याला काय बोलायचं आहे ते समजलं नसणार. सॉरी, सम्राटच्या तोंडून निघालं. संग्राम फक्त मिश्किलपणे हसला. सम्राटचे खांदे त्याने दाबले आणि तो सिडजवळ येऊन बसला, जो मगासपासून त्याच्याकडे बघत होता. सिडने पुन्हा त्याचा हात पकडला. आम्हाला समजेल असं बोल, सिड म्हणाला. एक एक शब्द बोलताना त्याला भरपूर त्रास होत होता, पण आज संग्रामसुद्धा त्याला त्रासात दिसत होता. स्वतःला होणारा त्रास आपल्या भावापुढे कमी वाटू लागला होता त्याला. आम्ही जे सांगू तेच तू करशील, संग्राम त्याला म्हणाला. सिड फक्त त्याच्याकडे बघण्याचं कामच करत होता. असं काय बघतोयस? आम्ही जे सांगू ते करशील ना? संग्रामने थोडं राग दाखवत विचारलं. सिडने फक्त हो म्हणून मान डोलवली. गुड, संग्राम त्याला म्हणाला. तू कुठे चाललायस? सिडने त्याला विचारलं. आम्ही तिथे जाऊ जिथे आम्हाला खरं तर जायला नाही पाहिजे, पण आम्ही जाणार, संग्राम उत्तरला. नीट सांग ना. सिड उठून बसण्याचा प्रयत्न करू लागला होता. सिड, हालचाल नको करूस, त्रास होईल तुला, सम्राट सिडजवळ येतच म्हणाला. हा एवढं कोड्यात बोलतोय हे बघून त्रास नाही का होत मला? सिड म्हणाला. त्याला भरपूर त्रास होत होता. तुला त्रास करून घ्यायची गरज काय आहे? तुझ्याजवळ आद्या आहे, चिमणी आहे आणि राजसारखा एक हिरा आहे. तू खुश राहा ना, संग्राम म्हणाला. आम्हाला तू सुद्धा हवा आहेस. तू कुठे आणि का जातोयस हे आम्हाला सांग, मग आम्ही जर्मनीमध्ये जाऊ, सिड म्हणाला. आम्ही आमच्या बायकोजवळ चाललो आहे. ह्या व्यतिरिक्त आम्ही तुला काहीच सांगू शकत नाही. आता आम्ही निघतोय. आज राजला शाळेत आणायला आम्ही चाललो आहे. बाय द वे, राजबद्दल बोलायचं राहूनच गेलं. भारी आयटम जन्माला घातलंयस. आय जस्ट लव्ह हिम. अंजलीने आमच्या चिमणीनंतर जर आम्ही कोणाच्या प्रेमात पडलो असेल तर आधिराज सिद्धराज पेशवे. आम्ही तर मुख्यमंत्री होण्याची स्वप्न बघितलीत, पण हा थेट पंतप्रधानच होईल. काहीतरी शिकावं तू त्याच्याकडून असं आम्हाला वाटतंय, संग्राम म्हणाला. सिड संग्रामच्या बोलण्यावर फक्त हसला. परत आपली भेट होईल ना होईल माहिती नाही. आमची माणसं असतील तुझ्यासोबत जी तुला जर्मनीमध्ये सेटल करतील. लवकर बरा हो. बाय, संग्राम म्हणाला. सिड काही विचारणार, पण त्याआधीच तो त्याच्या खोलीतून बाहेर पडला. त्याच्या मागोमाग सम्राटसुद्धा. संग्रामचा हात पकडत त्याने त्याला ओढतच एका ठिकाणी नेलं, जिथे त्या दोघांव्यतिरिक्त कोणीही नसेल. काय वेड्यासारखं बोलतोयस तू आणि कुठे चाललायस? सम्राटने विचारलं. संन्यासी बनायला. आर यू इंटरेस्टेड? संग्रामने विचारलं. रात्री अपरात्री त्या अंजूच्या घरी खिडकीतून घुसतो, नंतर त्याच खिडकीतून तू बाहेर पडतो आणि संन्यास घ्यायचं बोलतोयस? सम्राटने मिश्किलपणे हसतच विचारलं. CCTV बनवून आमच्या मागे फिरत बसतो काय तू? संग्रामने राग दाखवतच विचारलं. तुझं बाहेर काय सुरू आहे हे कळायला नको का आम्हाला? सम्राट म्हणाला. क्या बात है, चक्क पेशवाईत बोलायला शिकला तू, संग्राम म्हणाला. विषय नको बदलू, मी जे बोललो त्याचं उत्तर दे, सम्राट म्हणाला. संग्रामने रागातच सम्राटला मागे ढकललं. तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्ही तुला बांधील नाही आहोत. आमच्यासोबत जे झालंय आणि जे होतंय त्या सगळ्याला तू जबाबदार आहेस. सिडसाठी आम्ही तुझ्यासोबत पुन्हा नातं जोडलं आहे, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही तुला आपलं मानलं आहे.
आमच्या चिमणीला तू ज्या नरक यातना दिल्यास त्या आम्ही इतक्या सहज विसरणार नाही. मगाशी काय सांगितलं तेवढं लक्षात ठेवायचं. संग्राम म्हणाला. कसल्या नरक यातना? मी फक्त तिला तुझ्यापासून लांब करून ध्रुवीकडे दिलं आणि तिची काळजीसुद्धा घेत होतो. राजवर जेवढं प्रेम केलं आहे तेवढंच तुझ्यावर मुलीवर पण केलं आहे. मी तुझा राग तिच्यावर कधीच नाही काढला. सम्राट म्हणाला. माझा राग तिच्यावर काढला म्हणूनच तू आमचं ॲक्सिडेंट घडवून आणलंस. त्या एका ॲक्सिडेंटने आमचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. संग्राम म्हणाला. कोणता ॲक्सिडेंट? काय वेड्यासारखं बोलतोयस तू? सम्राट आपण काहीच केलं नाही असे आविर्भाव चेहऱ्यावर आणतच म्हणाला. संग्रामने त्याची कॉलर पकडली आणि त्याला मागे असलेल्या भिंतीवर जोरातच आपटलं. स्वतःचं मजबूत पंजाने त्याने सम्राटचा गळा पकडत तो दाबायला लागला. आमच्यासोबत असली ड्रामेबाजी नाही करायची. संग्राम उत्तरला. सम्राटने जमेल त्या ताकदीनिशीर संग्रामला लांब ढकललं. स्वतःचा गळा पकडत जोरजोरात श्वास घेत सम्राट रागातच संग्रामकडे पाहू लागला आणि म्हणाला. तू गळे कसले दाबतोयस आणि कसली ड्रामेबाजी? वेडा झालायस का तू? सम्राट म्हणाला. आम्हाला आमच्या पूर्ण परिवारासोबत संपवायला निघालेलेस तू, पण त्यातून आम्ही वाचलो आणि सोबत आमची अंजली आणि चिमणीसुद्धा. संग्राम उत्तरला. मी फक्त तुला ते दुःख देणार होतो जे तू मला दिलंस. मी तुला तुझ्या चिमणीपासून फक्त लांब केलं. माझी दुश्मनी फक्त तुझ्यासोबत होती, तुझ्या बायकोसोबत आणि मुलीसोबत नाही. उगाच नको ते आरोप नाही करायचे माझ्यावर. बोटांची टिचकी वाजवत सम्राट म्हणाला. संग्राम पुन्हा रागातच सम्राटजवळ आला आणि त्याने त्याची कॉलर धरली. आमचा ॲक्सिडेंट कोणी घडवून आणलेला? संग्रामने रागातच त्याला विचारलं. पुन्हा तुझं तेच? कोणता ॲक्सिडेंट? मी इथे फक्त आद्या आणि सेडवर लक्ष देऊन होतो. तुझ्याकडे आबा बघत होते. ॲक्सिडेंटचं बोलशील तर आबांनीसुद्धा असं काही केलेलं नाही आहे. त्यांनी फक्त सेडला संपवण्याचा चुकीचा निर्णय घेतला होता. तुलासुद्धा संपवणार होते ते, पण अण्णा आणि मंत्रीपद मिळवण्याच्या नादात त्यांच्याकडे वेळच उरत नव्हता. सम्राट म्हणाला. मग आम्ही अंजलीसोबत मँगलोरमध्ये असताना आमच्यावर जो हल्ला केलेला तो कोणी केलेला? संग्रामने विचारलं. तू हैदराबादला होतास की मँगलोरला? सम्राटने उलट प्रश्न संग्रामलाच केला. सम्राट, आमच्यासोबत गेम नाही आहे खेळायचा. तू आणि आबा मिळून आमच्यावर जीवघेणे हल्ले करत होतात म्हणून आम्ही हैदराबादला शिफ्ट झालो. संग्राम म्हणाला. तुझ्यावर हल्ले करायला मला वेळ होता का? मी फक्त आद्याच्या मागे होतो. तू पुण्यात आल्यावर आबांनी एकदा दोनदा तुला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला, पण फक्त प्रयत्न केलेला. ते तुला संपवू नाही शकले. जेव्हा सत्ता त्यांच्या हातातून पूर्णपणे निघून गेली तेव्हा त्यांना स्वतःचा राग अनावर झालेला आणि त्यांनी त्यांचा पूर्ण राग सिडवर काढला. त्याला संपवायला ते निघाले, पण हे विसरू नकोस की मी तुला फोन करून त्या ठिकाणी बोलवून घेतलेलं जिथे आबांची माणसं सेडला घेऊन गेलेली. सम्राट म्हणाला. मग मँगलोरमध्ये आमच्यावर जे जीवघेणे हल्ले होत होते ते कोण करत होतं? संग्रामने स्वतःलाच प्रश्न केला आणि तोच तिथे एक व्यक्ती आली जिने स्वतःचा चेहरा पूर्णपणे मास्कने झाकलेला होता. त्या व्यक्तीच्या मागोमाग अजून 2 व्यक्ती होत्या ज्या सम्राट आणि संग्रामच्या दिशेने येत होत्या. संग्रामने बारीक नजर त्या तिन्ही व्यक्तींवर फिरवली. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर त्याची नजर होती. सम्राटला त्याने दूर लोटलं आणि त्याला सेफ केलं. अचानकपणे संग्रामने धक्का दिल्यामुळे सम्राट जिन्यावरून खाली येऊन पडला. गुडघ्याला थोडंफार लागलं, पण त्यातल्या त्यात त्याने स्वतःला सावरलं. पटकन उभं राहत त्याने मागे वळून नजर टाकली तर संग्राम तिथे नव्हता आणि नाही त्या 3 व्यक्तीसुद्धा तिथे दिसत होत्या. भाई, संग्रामला आवाज देत सम्राट एक पाऊल चढून वरती आला. समोरील दृश्य बघून त्याचे हातपाय गळून गेले. हातात चाकू पकडून संग्राम जिन्यावर बसला होता. त्याच्या चाकूतून रक्ताचे थेंब पडत होते जे खाली असणारी सफेद फरशी रक्तरंजित करत होती आणि त्या तिन्ही व्यक्ती घायाळ अवस्थेत खाली पडल्या होत्या. क्षणभरात संग्रामने हे कसं काय केलं हा प्रश्न सम्राटला पडला. आम्ही राजला आणायला शाळेत चाललोय. ह्यांना कोणी पाठवले हे ह्यांच्याकडून काढून घे आणि आम्हाला कळव. संग्राम म्हणाला आणि तो तिथून जाऊ लागला. सम्राट फक्त त्याला तिथून जाताना बघतच राहिला. राजला आधीच उशीर झाला होता. संग्रामची वाट बघत बाहेरच एका बाकड्यावर तो बसला होता. संग्रामची गाडी येताना दिसली तसं पळतच तो स्कूलच्या मेन गेटच्या दिशेने पळत गेला. त्याला असं पळताना बघून त्याच्यासोबत बसलेला पिऊनसुद्धा पळत सुटला. मोठे पप्पा! संग्राम गाडीबाहेर उतरताच राज मोठ्याने ओरडला आणि संग्रामच्या अंगावर उडी मारली. जणू काही खूप वर्षांनी संग्राम दिसतोय असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. तुम्ही ह्यांचे कोण? पिऊनने त्याला विचारलं. हे आमचे मोठे पप्पा आहेत. मगाशी सांगितलं ना आम्ही तुम्हाला. एखाद्या राजपुत्रासारखं ॲटिट्यूड आणत राज पिऊनला म्हणाला. आता प्रिन्सिपल मॅडमना भेटून तुम्ही ह्यांना ना. प्रिन्सिपल मॅडमने बोलवले आत, पिऊन म्हणाला.
संग्रामने डोळे मोठे करतच राजकडे पाहिलं. काय केलंस तू? संग्रामने त्याला विचारलं. छकुलीच्या जागेवर एक जण बसत होता. राज छोटंसं तोंड करत म्हणाला. मग? संग्रामने त्याला विचारलं. हाताची मूठ धरून राजने इशाऱ्यातच संग्रामला सांगितलं की मी त्या मुलाला एक फाईट दिली. तुझ्यातला बाहुबली अजून जागाच आहे का? संग्रामने त्याला प्रश्न केला. बाहुबली? राज मोठ्यानेच ओरडला. संग्रामने त्याच्या ओठांवर हात ठेवत त्याला शांत केलं. तुमच्या प्रिन्सिपल मॅडमना भेटण्यासाठी आम्ही उत्सुक नाही आहोत असं जाऊन सांगा तुमच्या प्रिन्सिपल मॅडमना, आणि आम्ही ह्याला इथून घेऊन जातोय. तसंही प्रिन्सिपल मॅडम शाळेतून नाव काढण्याआधी आम्हीच ह्याचं नाव ह्या शाळेतून काढत आहोत. आमचा हा ज्युनियर पेशवेजीत मोठ्या शाळेत जाणार असल्या छोट्याशा शाळेत आम्ही ह्याला नाही पाठवणार. संग्राम रुबाबातच म्हणाला. खरंच? राजने पण खुश होतच विचारलं. संग्रामने राजच्या गालावर ओठ टेकवले आणि म्हणाला, एकदम खरं. त्याला गाडीत बसवलं आणि तोसुद्धा गाडीत बसला. पिऊन त्या दोघांची गाडी तिथून जाईपर्यंत बघतच राहिला. गाडीत बसताच स्वतःला सीट बेल्ट लावून तो बसला. दोन्ही हात मानेमागे घेत डाव्या पायावर उजव्या पायाचं कोपर टेकवत खुर्चीला अगदी टेकून तो एकटीतच बसला. पेशवाई एवढ्या लवकर शिकशील असं वाटलं नव्हतं आम्हाला, संग्राम म्हणाला. कालपासून प्रॅक्टिस करत होतो आम्ही, राजने ऐटीतच उत्तर दिलं. अच्छा? संग्रामने विचारलं. राज हुंकारला आणि सोबत मानसुद्धा डोलवली. अजून काय काय शिकला तू? संग्रामने विचारलं. तुमच्यासारखं बसायला, तुमच्यासारखं बोलायला. मला तुमच्यासारखं बनायचं आहे. मला मसल पण अशीच बनवायची, केस पण असेच वाढवायचे. पण आई केस वाढवायला देतच नाही. तुम्ही तुमच्या चेस्टवर जो टॅटू काढला आहे तो मला माझ्या चेस्टवर सुद्धा काढायचा आहे, राज म्हणाला. तसं संग्रामने गाडीला ब्रेक मारला. तू हार्ट अटॅक कसले देतो रे आम्हाला? आमच्यासारखं का बनायचं आहे तुला? अजिबात आमच्यासारखं बनायचं नाहीस. आमच्यासारखं नाही बनू शकत तू, संग्राम म्हणाला. आई तर बोलली बनू शकतो. आता तुमच्यासारखी भाषा पण शिकतोय. आईसाहेब मेहनत घेतात आमच्यावर, राज म्हणाला. तुझे चरण दाखव आम्हाला, संग्राम दोन्ही हात त्याच्यासमोर जोडतच म्हणाला. चरण काय असतं? राजने विचारलं. बघ, तुला आमची भाषा पण कळत नाही, मग तू आमच्यासारखं बनण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस, संग्राम म्हणाला. ओ गॉड म्हणत राजने स्वतःच्या डोक्यावर जोरातच हात मारून घेतला. काय झालं? संग्रामने विचारलं. राजने बिचारावाला फेस करतच संग्रामकडे पाहिलं. क्रमशः काय झालं असेल राजला कळेल पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.